महाराष्ट्राच्या राजकारणात कोणकोणत्या कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांना परत एकदा अवघ्या 1 वर्षाच्या आतच घरचा आहेर दिला जाणार आहे, घरी पाठवलं जाणार आहे आणि नारळ दिला जाणार आहे, याची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच्या आजच्या सामना या उबाठाच्या त्यांच्या वृत्तपत्रामध्ये मुखपत्रामध्ये जी भूमिका मांडली याच्यानंतर ही सर्वाधिक चर्चा सुरू आहे. पण वास्तविकतेत उबाठामधली मांडलेली भूमिका ही फक्त आणि फक्त एक विरोधक म्हणून अनेकांची नावं त्यात आहेत की काय. जवळपास 8 ते 9 मंत्र्यांनी संजय राऊतांनी दावा केलेला आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मंत्र्यांना काढलं जाईल. पण देवेंद्र फडणवीसांच्या 1 वर्षाच्या कार्यकाळाच्या आधीच पूर्ण होण्याच्या आधी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मंत्र्यांवर कारवाई होणार का आणि संजय राऊत यांचा दावा परत एकदा फेल ठरणार का, याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. याबाबतच आजचा एक महत्त्वाचा इनसायडर जी इन्फॉर्मेशन आहे ती मी आपणास देणार आहे. मी सागर कुलकर्णी, NDTV डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. संजय राऊत यांचा सामना या वृत्तपत्रातून किंवा दररोज जे वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्या देत असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे दावे करतात आणि त्यातले जवळपास 70 ते 80% दावे हे चुकीचे असतात. हे सरकारनेच वारंवार सिद्ध केलेलं आहे. पण राऊत साहेब स्वतः काही थांबायला तयार नाहीत होत. वेगवेगळे मुद्दे कायम मांडत राहतात आणि दररोज दैनंदिन विषयामध्ये ते चर्चेला ठेवतात, पक्ष म्हणून किंवा विरोधक म्हणून. अर्थात त्याला खुलासे म्हणून सरकारकडनं मग जे संजय राऊत कधी शिवसेना एकनाथ शिंदेंवर आरोप करतात, कधी भाजपावर करतात, कधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर करतात आणि मग त्या पार्टीचे नेते या संदर्भातला खुलासा करण्यामध्ये त्यांचा दिवस जातो. या सगळ्या गोष्टीमध्ये आज सगळ्यात जास्त चर्चा सुरू झाली होती ती राज्याच्या महायुतीमधील सरकारमधील जवळपास 8 ते 9 मंत्र्यांना नारळ दिला जाईल असा दावा सामनामधून करण्यात आला आणि संजय राऊत यांनी तसा स्वरूपाचा आरोप केला, ज्यामध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांची नावं आहेत. त्यांच्यावर खरंच कारवाई केली जाईल का आणि इतर सगळे जे जवळपास महाराष्ट्रामध्ये 41-42 मंत्री आहेत त्यांच्याही पोटामध्ये गोळा आलेला आहे. कारण की देवेंद्र फडणवीस यांना ज्या पद्धतीने कारभार चालवायचा आहे त्याच्यामध्ये जे आत्ता सध्या सुरू आहे ते काही फार रुचणारं नाही, हे वस्तुस्थिती आहे. मग देवेंद्र फडणवीस नेमकी काय स्टँड घेऊ शकतात हे ज्यांना देवेंद्र फडणवीसांची कार्यपद्धती माहीत आहे त्यांच्या पोटामध्ये नक्कीच गोळा आला असणार, याविषयी निश्चित काही दुमात्र नाही आहे. याचं कारण की स्वच्छ प्रशासन, पारदर्शक कारभार आणि कधीकधी टोकाची भूमिका घेत भलेही उशिरा निर्णय घेतला तरी टोकाची भूमिका जी त्यांना पडते ती ते घेतात, याविषयी कुणाचं दुमत नाही आहे. आत्ता जी चर्चा सुरू झाली की देवेंद्र फडणवीस त्यांच्या राज्यातल्या जवळपास 8 ते 9 मंत्र्यांवर खरंच कारवाई करतील का. कारण की 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच फडणवीस सरकार जे आहे, जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कॅबिनेट चालतं, त्यामधल्या जवळपास 7 ते 8 मंत्र्यांना पायउतार व्हावं लागेल का, नारळ मिळेल का, याची चर्चा सुरू आहे. पण प्रामुख्याने याच्यामध्ये जे हिटलिस्टवर आहेत, जे मंत्रालयामध्ये याची वारंवार चर्चा सुरू असते. अनेक राजकीय वेगवेगळ्या नेत्यांशी ज्यावेळेस आम्ही भेटतो त्यावेळेस त्यांच्याकडनं ज्या इनसायडर इन्फॉर्मेशन मिळतात त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये यामध्ये तथ्य नक्कीच आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे मोठं कॉम्बिंग ऑपरेशन म्हणतात काय, तर तशा स्वरूपाचं करतील का राज्याचे मुख्यमंत्री, याविषयी एक शंका आहे. मुख्यमंत्र्यांचा दिल्ली 2 दिवसाचा दौरा पूर्ण झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दिल्लीमध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्रीय गृहमंत्री आणि जे महाराष्ट्राच्या राजकारणावर एक अतिशय मायक्रो लक्ष असतं, त्यांचं अतिशय सूक्ष्म लक्ष असतं दिल्लीतून सुद्धा, ते म्हणजे अमित शहा यांची भेट घेतली. अर्थात या भेटीच्या दरम्यान सगळीकडे जी चर्चा सुरू झाली ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत एकदा कॅबिनेटमध्ये फेरबदल होतील का, तर फेरबदल हे फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार नाही अशी इन्फॉर्मेशन समोर येताना जी आहे ती येत आहे. आणि प्रामुख्याने मग त्याच्यामध्ये कोणत्या नेत्यांवर डोक्यावर टांगती तलवार आहे हे मी आपणास पहिल्यांदा सांगणार आहे. याच्यामध्ये सर्वात 1 नंबर जो येतो आहे तो म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे. अर्थात सध्या हे प्रकरण प्रचंड गाजतं आहे आणि या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले आहेत, रम्मी गेम्स जे आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे झालेलं आहे त्याच्यामुळं कोकाटेंवरचं कृषीमंत्रीपद देणं हे जवळपास निश्चित आहे असं म्हटलं जातं. वास्तविकतेत अजित पवारांच्या 2 दिवसाची जी प्रतिक्रिया आहे आणि राष्ट्रवादीमधल्या काही वरिष्ठ नेत्यांनी जे सांगितलं की कोकाटे यांच्यावर कारवाई का करावी, तर याच्यावर पार्टीमधले प्रमुख 2 नेत्यांमध्ये वेगवेगळी मतप्रवाह दिसून येतात. एका बाजूला अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी कारवाई करू नये अशा स्वरूपाचा पहिल्यांदा
भूमिका घेतली होती, पहिलीच भूमिका होती आहे. पण कालांतराने त्यांना दिसून यायला लागलं, की कृषी मंत्री म्हणून त्यांच्याकडनं जे अपेक्षित आहे, तसं किमान वातावरण जे लागतं, माध्यमांमध्ये करावं लागतं, सार्वजनिक जीवनात वावरताना जे करावं लागतं, तशा स्वरूपाचं एक सामाजिक वातावरण जे आहे, ते कृषी मंत्री म्हणून स्वतःची इमेज बिल्टअप करताना कोकाटे कमी पडत आहेत. वास्तविकतेत त्यांचा कारभार हा चांगला आहे असं म्हटलं जातं. अनेक प्रशासकीय बदल्या ज्या कृषी खात्यातल्या अतिशय भ्रष्टाचाराचं प्रकरण एक आहे असं म्हटलं जातं. पण कोकाटेंनी यावेळेस केलेल्या प्रशासकीय बदल्या ह्या कौतुकास्पद आहे अशी एक काही फीडबॅक अधिकाऱ्यांच्या वर्गातून मिळते. पण तरी देखील त्यांचा पेहराव हा कृषी मंत्री म्हणून कुठे ना कुठेतरी वेगळा आहे. कारण की आपणास माहीत आहे की प्रत्येकाची एक सोशल इमेज ही त्याची प्रतिमा जी आहे ती काय आहे त्याच्यावर खूप काही अवलंबून असतं. तूर्तास तरी कोकाटेंची जी प्रतिमा आहे, त्यांनी जो ब्लेझर घालतात, ते ज्या पद्धतीने प्रचंड आक्रमक स्वरूपामध्ये उत्तर देतात किंवा कडक प्रतिक्रिया देतात. वास्तविकतेत त्यांची पत्रकार परिषद जी 2 दिवसापूर्वी त्यांच्या सिन्नर या मतदारसंघामध्ये झाली, या मतदारसंघामध्ये ते बोलताना त्यांनी जे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्र हा भिकारी सरकार आहे असं स्वरूपाचं विधान केलं गेलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला नाही आहे, त्यामुळे ते बोलत असतील असं म्हटलं गेलं. हे त्यांची 2 विधानं प्रचंड विरोध करणाऱ्या आणि त्यांच्यासाठी अडचणी करणाऱ्या ठरली. कारण की आधीच अडचणीत आलेले माणिकराव कोकाटे हे त्यांच्या केलेल्या स्वतःच्या पत्रकार परिषदेमधल्या विधानांमुळे अधिकच अडचणीत येताना दिसले आणि कदाचित त्याची फलनिष्पत्ती म्हणून कोकाटेंना पुढच्या एक 48 ते 72 तासामध्ये कृषी मंत्रिपद सोडावं लागेल इथपर्यंत राजकीय वातावरणात चर्चा सुरू झालेली आहे. आणि कृषी मंत्री म्हणून कदाचित मकरंद पाटील जे सध्या विद्यमान मदत व पुनर्वसन मंत्री आहेत, वाई जिल्ह्यातून वाई तालुक्यातनं त्यांचा मतदारसंघ आहे. आणि दुसरं जे नाव आहे तर ते दत्तात्रय भरणे जे अजित पवारांचे निकटवर्ती आहेत, बारामतीला लागूनच असलेल्या इंदापूर या विधानसभा मतदारसंघातून ते प्रतिनिधित्व करतात. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये या 2 प्रमुख नेत्यांची नावं ही अधिक कृषी मंत्री म्हणून पुढे येत आहेत. अर्थात अंतिम निर्णय तटकरे आणि अजित पवार हे चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी डिस्कस करून मंगळवारपर्यंत फायनल होईल असं म्हटलं जातं याबाबतचा पूर्ण निर्णय. पण फक्त कोकाटेंचंच होईल असं नाही, तर त्याचवेळी सगळ्यात जास्त चर्चा जी आहे ती दुसऱ्या कॅबिनेट मंत्री म्हणून कॉन्ट्रोवर्शियल सर्वाधिक आहे आत्ता आणि ज्यांच्यासाठी अडचणी सगळ्यात जास्त वाढताना दिसतील ते म्हणजे योगेश कदम, अर्थात गृहराज्यमंत्री. शिवसेनेतून आहेत आणि त्यांच्या स्वतःची अडचण येण्याचं कारण प्रामुख्याने म्हणजे विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले की स्वतःच गृहराज्यमंत्र्यांच्याच कुटुंबियांचे लेडीज बार असणं, डान्स बार असणं आणि तिथे महिलांना अश्लील नृत्य करताना जी कारवाई केली आणि ज्यांना ताब्यात घेण्यात आलं, हे सगळ्या बातम्या समोर आल्या. राज्याच्याच गृहराज्यमंत्र्यांचे स्वतःचे व्यवसाय अशा स्वरूपात असतील तर मग अनेक प्रश्न उपस्थित होतात असं म्हटलं जातं. आणि शेवटी प्रतिमा जी आहे सरकारची ती पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये डागाळते. कदाचित योगेश कदम यांना त्यांच्या या घरातल्या व्यवसायामुळे त्यांना घरी जाण्याची वेळ येईल की काय अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. योगेश कदम यांच्यावर सुद्धा कारवाई होण्याची एक शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात संजय शिरसाट हे तिसरे व्यक्ती आहेत की जे त्यांची वेगवेगळी प्रकरणं जी चर्चेला आली अधिवेशनामध्ये, भलेही सत्ताधारी बाकांनी स्वतःच्याकडे असणाऱ्या बहुमताच्या जोरावर त्यांनी सगळं काही निभावून घेऊन गेले. पण संजय शिरसाट यांची रक्कम असणारी स्वतः बॅग एवढी मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ जे समोर आले त्यामुळे संजय शिरसाट यांचीसुद्धा अडचण फार मोठी वाढणार आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या मंत्र्यांची एक बैठक घेतली. त्यांनी या बैठकीमध्ये संजय शिरसाटांविषयी प्रचंड राग व्यक्त केल्याची माहिती उपलब्ध होती आहे. आणि यामध्ये एक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी शिरसाटांना सांगितलं की आत्तापर्यंत मी तुम्हाला खूप सांभाळून घेतलं, पण शेवटी आता तुम्ही इतके अडचणीत आणत आहात की तुम्हाला निस्तरावंच लागेल. याचा अर्थ स्पष्ट आहे की भविष्यामध्ये संजय शिरसाटांना सुद्धा कदाचित त्यांना जे काही अल्प कालावधीमध्ये मंत्रिपद मिळालं शेवटचं असं होईल की काय अशी एक शक्यता आहे. आणि मग जे नावं त्यापुढे येत आहेत वेगवेगळी त्याच्यामध्ये इतरांची नावं येत आहेत. पण आश्चर्याचा धक्का वाटेल, भाजपमधले 2 मंत्री हे याच्यामध्ये सुद्धा अचानक येण्याचं नाव शक्यता वर्तवली जात आहे. हनी ट्रॅप प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांच्याकडनं गिरीश महाजनांवर जे मोठमोठे आरोप केले जात आहेत
याच्या संदर्भामध्ये सुद्धा कदाचित काही वेगळं घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात प्रचंड आहे. पण आपणास माहीत आहे की गिरीश महाजन हे फडणवीसांचे अतिशय निकटवर्ती आहेत, संकटमोचक आहेत, अशी त्यांची प्रतिमा आहे. यामुळे लोकांना वाटतं की कदाचित गिरीश महाजन यांच्यावर कारवाई होणार नाही. पण दिल्लीतून काही सूत्र हल्ली तर मात्र कदाचित महाजनांसाठी एक अवघड असा काळ सुरू होईल असं म्हटलं जातं. वास्तविकतेत या सरकारमध्ये ज्यावेळेस मंत्रिमंडळ विस्तार होत होता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी, त्यावेळेस गिरीश महाजनांचं नाव हे मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत येईल का याविषयी तर्कवितर्क होते. अर्थात विखे पाटील आणि त्यांच्यामध्ये अखेर एक जलसंपदा खात्याचा अर्धा देण्याचा आलेली वाटा आणि त्याच्यामध्येच समाधान मानावं लागलं. पण गिरीश महाजनांच्या अजूनही खूप काही चांगल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे गिरीश महाजन हे तग धरून राहण्याची शक्यता वर्तवली जाते. खडसे आणि त्यांच्यातल्या ज्या पद्धतीने खालच्या स्तरावरचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, यामुळे कदाचित जर हनी ट्रॅप प्रकरणसारखं जर खरंच त्यात काही असेल तर मात्र हे प्रकरण मोठं होण्यापेक्षा, बाहेर येऊन काहीतरी भाजपाची प्रतिमा मलिन होण्यापेक्षा कदाचित काही मंत्र्यांचे अचानक राजीनामे होऊ शकतात. त्यात उत्तर महाराष्ट्रामधील काही नावं असण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. ज्याच्यामध्ये भाजपमधून अचानक अशी नावं समोर आणली जातील आणि काही कारणं इतर दाखवून राजीनामा होईल अशी खूप जोरदार चर्चा आहे. अर्थात जी इनसायडर इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार तुर्तास तरी माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम ह्या 2 नावांवर गच्छंती जवळपास निश्चित मानली जात आहे. अर्थात एकनाथ शिंदे हे नेमकी काय भूमिका घेत आहे त्याच्यावर योगेश कदम, संजय सिरसाट यांचा निर्णय राहणार आहे. पण दिल्लीतून फार मोठ्या प्रमाणामध्ये दबाव जो आहे तो वाढताना दिसतोय. सरकारच्या प्रतिमेविषयी जे वारंवार 100 दिवसाचा कार्यक्रम, 150 दिवसाचा कार्यक्रम देऊन फडणवीस सरकारची प्रतिमा वाढवू पाहत आहेत. पण अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठेतरी सरकारची प्रतिमा अशा वेगवेगळ्या कृत्य करणाऱ्या, विधानं करणाऱ्या मंत्री, राज्यमंत्र्यांमुळे, त्यांच्या व्यवसायांमुळे अडचणीत येताना दिसते. तुर्तास अजित पवारांच्या पार्टीमधून झिरवळ असतील किंवा इतर काही नावं सामनामधून जे संजय राऊतांनी सांगितले त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता फार कमी म्हटली जाते. पण महाराष्ट्रामध्ये एक सगळ्यात मोठी गोष्ट अंडरकरंट जी सुरू आहे ती हनी ट्रॅप. आणि हनी ट्रॅप प्रकरण जर खरंच त्याच्यामध्ये जी चर्चा सुरू आहे की अनेक राजकीय नेतेसुद्धा अडकलेले आहेत, असं जर असेल तर महाराष्ट्रातल्या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये अनेकांची नावं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कोणतीही कारणं दाखवून त्यांच्याकडनं कदाचित सरकारच्या भविष्यामध्ये ह्यांचे कुठले ऑडिओ व्हिडिओ काही येऊ नये आणि त्याच्यामुळे सरकारवर अंगलट काही प्रकरण घडू नये यासाठी कदाचित राजीनामे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तुर्तास 1 वर्ष होण्याच्या आधीच देवेंद्र फडणवीसांना स्वतःच्या मंत्रिमंडळामध्ये साफसफाई करण्याची वेळ आली आहे की काय? आणि जर असं असेल तर मग मित्रपक्षांच्या दबावामुळे अनेकांना इच्छा नसूनही मुख्यमंत्र्यांना अनेकांना घ्यावं लागलं आणि मग नंतरनं कालांतराने 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या घरी बसवण्याची वेळ आली आहे असंही म्हणावं लागतं. तुर्तास इतकंच. NDTVच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी अजून वेगवेगळे नवीन विषय घेऊन आम्ही येऊ. आपण ऑथेंटिक माहिती असल्याशिवाय कोणतीही विधानं आम्ही करत नाही. कारण की अनेक नेत्यांशी आम्ही चर्चा करतो, बोलतो आणि त्यातनंच मिळालेल्या इन्फॉर्मेशनवर ही सगळे सार असतात. असं तुर्तास इतकंच. धन्यवाद.